आता आपण उघड टॉपनो महत्त्वाच्या बातम्या। आगरी समाजाला ठाणे जिल्ह्यात ठेंगा। कल्याण डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा एकदा तोच बालक आणि तेच पालक। ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। दोन समाजात तेढ होत असेल तर टाळण्यासाठी प्रयत्न करा। समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना। बक्केबाजपणा आणि बडेजाव टाळण्याचाही सल्ला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर। पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर बावनकुळे जिल्ह्याचा आढावा घेणार। जालन्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी 9 डॉक्टरांसह 12 जण रडारवर। आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक। आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा उत्साह। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सचिव सुजाता सौनिक यांनी झेंडा दाखवला। मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात। ठाण्याच्या कासारवडवली ते गायमुख मेट्रोच्या खर्चात 64 कोटींची वाढ। मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ। सद्यस्थितीत मार्गिकेचं केवळ 86% काम पूर्ण। नेरळ खोपोली लोकल सेवा आज बंद। कर्जत यार्डातील कामासाठी विशेष ब्लॉक। आज सकाळी 11:20 ते दुपारी 1:05 ब्लॉक। 7व्या आयोगामुळे राज्यावर 3.5 लाख कोटींचा बोजा। 10 वर्षात वेतन आणि निवृत्ती वेतनातील फरकामुळे राज्य सरकारवर जवळपास 3.5 लाख कोटींचा बोजा वाढला।